राम राम मंडळी. आत्मा मालिक रामकृष्ण हरी ओम गुरुदेव. स्पर्श परिसाचा या धार्मिक यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करत चला. नवीन सुंदर भाग चिंतन धार्मिक विचार ऐकण्यासाठी जय हरी. पांडुरंग परमात्म्याला वंदन करून विश्वातील सर्व साधू संत वारकरी संप्रदायाला नतमस्तक होऊन मी सद्गुरू भक्त कांचन आपले स्वागत करून या 27व्या भागाला प्रारंभ करत आहे. आजचा सुविचार आहे, निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. मग प्रत्येक क्षण सत्याने आणि आनंदाने जगावे, नामस्मरण करावे. जय हरी. आणि आपला आजचा विषय आहे, नामस्मरण का करावे आणि काय होते नामस्मरण केल्यामुळे. नामस्मरण का करावे आणि काय होते नामस्मरण केल्यामुळे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन. की भक्तजन हो, हरिनामाने धर्म अर्थात नीतिमूल्य हे समाजात नांदतात आणि संपूर्ण समाज सुखी होतो. समाजात खऱ्या अर्थानं सुख शांती निर्माण होऊन ती चिरंतन टिकण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. म्हणून भक्तजन हो, ज्या वेळेस समाजातील जास्तीत जास्त व्यक्ती नामधारक बनतील, त्यावेळेस हरिनामामुळे सर्वांच्याच हृदयात दया शांती निर्माण होते आणि मग दयेजवळ धर्म अर्थात नीतिमूल्य ही आपोआप चालत येतात. मग याच नीतिमूल्यांमुळे समाजातील भ्रष्टाचार, फसवाफसवी व भांडणतंटवा हा मिटून जाण्यास मदत होते. तुकोबाराय म्हणतात, नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले. म्हणजेच सतत नामस्मरण भक्तांनी करत राहावे. कारण नामस्मरण जर सतत घडत राहिले तर जीव शिव होतो. नामस्मरण का करावे तर गुरु केल्यानंतर गुरूंनी जे नाम दिले त्या नामजपाचा सतत जप केल्यामुळे जीवाला शिवाची भेट होते. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. योग याग तप दान व्रत या सर्वांपेक्षा देवाचे नाम म्हणणे सोपे आहे. शिवाय नाम हे काम करताना म्हणता येणे. कामामध्ये काम, कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, काही म्हणा राम राम. जाईल भवश्रम, सुख होईल दुःखाचे. नाम घेऊन तर पहा. का करायचे नामस्मरण? आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की करायचे नामस्मरण, पण काय करायचे, का करायचे, कधी करायचे, केव्हा करायचे, असे अनंत प्रश्न आपल्याला पडत असतात. म्हणून नाम घेऊन तर पहा, सुरुवात तर करा भक्तजन हो. कारण नामस्मरण जर एकदा प्रभू परमात्म्याला आवाज तर देऊन पहा, साधक होऊन पहा, भक्त होऊन पहा. आपल्या आचरणात आणि मनस्थितीत, वागण्यात मानसिक वैचारिक बदल करून पहा. समजा आपल्या गावामध्ये सप्ताह आहे किंवा शेजारच्या गावामध्ये सप्ताह आहे. तुम्ही सप्त्याला गेलात, हरिपाठाला गेलात, कीर्तनाला गेला तर काय म्हणतात? भला मोठा बुवा झाला बाबा, भली मोठी संतीन झाली बाबा. तुम्ही नाही गेलात तर तुम्हाला नाही, ते नास्तिक आहे, ते कसे सप्त्यात येतील. म्हणून कोणत्याच गोष्टीकडं लक्ष न देता नामजप करा आणि मग नामजपानं आपलं स्वतःच्या मनामध्ये परिवर्तन होईल आणि मग अनेक गोष्टींचे, अनेक विषयांचे प्रश्नच निर्माण होत नाहीत. नामाचा महिमा हा अगाध महिमा आहे. भक्तजन हो, अनमोल सुख शांती प्रदान करते नामस्मरण. आध्यात्मिक प्रगती साधून मनशांती आणि मनशांतीमुळे आपल्याला जीवनामध्ये स्वारस्य आणि आनंद निर्माण होतो. नामस्मरण हा शब्द नाम आणि स्मरण अशा जोड शब्दांनी बनला आहे. जोड शब्द. नाम म्हणजे आ अधिक नम. यात आ हा नारायण शब्द ब्रह्माचा स्वरवाचक, तर नम ही मनाची विपरीत ऊर्ध्वगती आहे. त्या योगे नाम हे त्रिपदी
व त्रिगुणात्मक आत्मसंधान अवंतरित आहे. नामस्मरणाचे मोल अनेक संतांनी सांगितले आहे की नामजपाचे महत्त्व हे भगवंताच्या रूपापेक्षा त्याचे नाम महत्त्वाचे आहे. नाम जप हे सर्वांसाठी सुलभ अशी साधना आहे. भक्ती मार्गात नामाने ईश्वराला प्राप्त करण्याचा सोपा उपाय आहे. नाम किंवा नाव याचा विचार केल्यास काही पैलू हे नव्याने उलगडतात. एखाद्या वस्तूला किंवा त्या व्यक्तीला नाव देणे किंवा त्या नावाचा उच्चार केल्यास साध्या वाटणाऱ्या कृतीतूनही अनेक मोठमोठ्या गोष्टी व्यक्त होऊ शकतात. म्हणून पहा, सद्गुणांच्या व सद्विचारांच्या आधारे आपले व्यक्तिमत्व प्रकाशमान करण्यासाठी नामस्मरण अत्यंत उपयोगी ठरते. आपल्या मनातील विकारांचे उच्चाटन नामसाधनाने होते. सर्व नकारात्मक गोष्टींचा आपल्या स्वभावातून त्याग होतो. तो कसा त्याग होतो? कोणी जर आपल्याला टाकून बोलले तर आपल्या डोळ्यात लगेच अश्रू येतात. कारण खरे बोलणाऱ्या माणसाला थोडंसं कोणी वाईट बोललं, टाकून बोललं, खोटं बोललं तर मनाला अत्यंतिक वेदना होतात. परंतु जो खरा भक्त आहे तो नामामुळे ही आत्यंतिक भावनेची जी स्वभाव आहे तो स्वभाव कमी होऊन सकारात्मक गोष्टीत त्याचं रूपांतर होतं. नामस्मरणामुळे आपली मानसिक समाधान तर वाढतेच, परंतु आपली वैचारिक पात्रता दर्जाही असा वाढू लागतो की आपल्याला नामस्मरण करायचे, देव आपल्याला पाहिजे, नामस्मरण आपण करतोय, भक्ती आपण करतोय. मग आपले येणाऱ्या जाणाऱ्यांच्या बोलण्याकडे आपोआप दुर्लक्ष होत राहते आणि हा मोठा फायदा नामस्मरणाने होतो, हे लक्षात घ्या. म्हणून नामधारकाने आधी गुरु करावेत, मग गुरुमार्गानेच गुरूंच्या आज्ञेने जे नाम दिले जाते ते नाम जर जपाल तर आयुष्यामध्ये भक्तजन हो परमानंद, आत्मानंद, मनशांती, आत्मशांती हे जे मी आता सांगत आहे या स्टेप बाय स्टेप एका गोष्टीला नामस्मरण आपल्याला नेऊन ठेवते. मग नामाचे महात्म्य काय आहे बरं? पहा, ज्या वेळेस 14 वर्षाच्या वनवासामध्ये श्रीराम प्रभू गेलेले आहेत आणि रावणानं सीतामाताला लंकेमध्ये नेलेलं आहे आणि आपल्या पत्नीला, सखीला सोडवण्यासाठी रामानं समुद्रावर सेतू बांधण्याचं ठरवलं. कारण त्यावेळेस जाण्याचा मार्ग दुसरा नव्हता. नल नील वानरांना ऋषींचे वरदान असल्यामुळे त्यांच्या हाताने पाण्यावर दगड तरतील हे श्रीराम प्रभूंना माहीत होते. अगा एक विश्वधामा, तुझा प्रसाद चंद्रमा. पण त्यांना ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी आज्ञा केली नल आणि नीलला आणि दगड तरूही लागले, थोडाफार सेतू बांधूनही झाला, दगड तरले, पुढे पुढे सैन्य जात राहिले. परंतु या नल आणि नील या वानरांना मध्येच अहंकार झाला. नामस्मरण करताना अहंकार होणं हे साधकासाठी घातक आहे. झालेली परमेश्वराची कृपा मग ती आपल्याला प्राप्त होत नाही. अभिमान झाल्यानंतर मग देवानं ते जाणलं आणि जो सेतू तयार झाला होता तो पुन्हा बुडून गेला. हनुमंतरायांनी सांगितले की एका दगडावर रा लिहा आणि दुसऱ्या दगडावर म लिहा, मग दगड तरतील. रामनामाने दगड तरायला लागले. अर्धा सेतू तयार झाला. लंकेत वाऱ्यासारखी बातमी पसरली बरं. राक्षसांना समजले श्रीरामांच्या ताब्यात दगड आहेत. त्या दगडांचा वर्षाव जर लंकेत झाला तर राम लंका हे सहज जिंकतील आणि राक्षसांचा नायनाट होईल. सर्वत्र घबराट पसरली आणि रावणाच्या सैन्याचं मनोबल खचू लागलं. मग रावणाने लगेच शक्कल लढवली बरं. रावणाने समुद्रकाठी सर्व सैन्यांची सभा घेतली आणि सांगितले, घाबरायचं काही कारण नाही,
दगड आणा बरं माझ्याकडे काही. आणि रावणाने ते दगड आपल्या तोंडाजवळ लागले आणि काहीतरी पुटपुट केली आणि ते दगड पाण्यात टाकले, तर ते दगड बुडाले नाही, ते दगड तरले. परंतु भक्त मंदोदरीला म्हणजे रावणाच्या पत्नीला ही गोष्ट समजली आणि मग तिनं रावण महालात आल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, की मंदोदरी म्हणाली, रामनामाने दगड तरतील हे माहीत आहे मला, पण ते दगड तुम्ही टाकल्यामुळे तरले हे काही मला गप्प बसू देत नाही किंवा हे माझ्या बुद्धीला पटत नाही. तर मला याचं उत्तर हवंय. बालहट्ट, श्रीहट्ट, योगीहट्ट याप्रमाणे रावण म्हणाला, मी फक्त तुलाच सांगतो, तू खूप असा हट्ट केल्यामुळे, परंतु हे कोणाला कळता कामा नये. त्यावेळेस रावणाने सांगितले, की राक्षसी सैन्याचे धैर्य जागृत करण्याकरिता मी थोडे राजकारण केले बुवा. कसले राजकारण केले? राक्षसांना दगड आणण्यास सांगितले व दगडात शपथ घातली, की बुडालास तर तुला रामनामाची शपथ आहे. आणि दगड समोर ठेवून मी दगडाला हात लावून राम 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 असा जप करत होतो आणि शपथ घातली त्या दगडाला, की तू जर बुडालास तर तुला रामनामाची शपथ आहे. ही माझी शक्ती नाही मंदोदरी, ही रामनामाची शक्ती आहे. रामात जी शक्ती नाही ती रामनामात शक्ती आहे. हे रावणाला सुद्धा पटलं. जे दगड स्वतः बुडतात, दुसऱ्यास बुडवतात, ते दगड तरले व वानरांना रामसैन्यास समुद्रातून तारले. हे सामर्थ्य फक्त रामनामात आहे, हे लक्षात घ्या भक्तजन हो. मग आता पहा, की काय होते नामस्मरण केल्यामुळे. आपण आता पाहिलं, की नामस्मरण का करावे. आता आपण पाहणार आहोत, काय होते नामस्मरण केल्यामुळे. साधकाने नित्य मनोभावे नामस्मरण जर केले, तर तो अनेक दोषातून मुक्त होतो. एकाच नामस्मरणाची शेकडो, हजारो, लाखो, कोटी आवर्तने झाल्यानंतर आपण ज्या देवाचे नामजप करत आहोत, त्याद्वारे भक्ती करत आहोत, तर नामजप आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात. उदाहरणार्थ, श्रीरामांची भक्ती करणारा भक्त राममय होतो, तर कृष्ण भक्त कृष्णमय होतो, तर सद्गुरू भक्त सद्गुरूमय होतो. शुद्ध भावाने हे सर्व घडले तरच नामस्मरण म्हणजे काय आणि नामस्मरणाने काय होतो लक्षात घ्या. जर आपण भगवान शंकराचे भक्त आहात, तर असा नामजप करा. ओम नमः शिवाय. आपण प्रभू रामांचे भक्त आहात, तर श्रीराम जय राम जय जय राम हा जप करा. आणि जर आपण भगवान कृष्णाचे भक्त आहात, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आपण ज्या देवाचे भक्त आहात तो जप करा. पण शांत मनानं करा, शांत चित्तानं करा, मन एकाग्र करून करा. मग पहा, आपले चित्त शुद्ध होते आणि वाचा सिद्धीसुद्धा प्राप्त होते. दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही. सदैव देवतांचे स्मरण केल्याने मनोवांछित जे जो वांछील ते तो लाहो, त्या सर्व इच्छा भक्ताच्या पूर्ण होतात. म्हणून भक्तजन हो, नामस्मरण का करावे आणि काय होते नामस्मरण केल्यामुळे. जीवनाचा उद्धार होतो नामस्मरण केल्यामुळे, सद्गुरू कृपा होते नामस्मरण केल्यामुळे, समाजाची सेवा घडते नामस्मरण केल्यामुळे. म्हणून आजचे सार आहे, नामस्मरणाने देवाची भेट होते, परंतु यासाठी दृढ निश्चय असणे आवश्यक आहे. मग साधक सर्व सुखाला प्राप्त होऊ शकतो. जय श्रीकृष्ण. कृष्णं वंदे जगद्गुरु. तर भक्तजन हो, आजचा 27वा भागही आपणास मनापासून आवडला असेल. खऱ्या अर्थाने आपण निश्चित नामस्मरण अजून कराल आणि जीवनाचा उद्धार साधाल, यात शंकाच नाही. यामुळे पुढील सर्व संतमय आणि शिवमय अतिसुंदर असे मार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्पर्श परिसाचा या तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय राहू नका. आणि तुम्ही सबस्क्राईब कराल तर प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन
तुमच्या मोबाईलवर येईल आणि तुम्हाला या भक्तिशक्तीच्या महायज्ञाच्या आनंदाचा एक भाग होता येईल आणि सर्व धार्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचले जाईल. जय हरी. स्पर्श परिसातील सर्व सदस्य भक्तांना आत्मवंदन व नवीन येणाऱ्या भक्तांचे मनापासून स्वागत आहे. ओम गुरुदेव. धन्यवाद आत्मा मालिक. जय शिवराय. जय हिंद. जय भारत. कृष्णम वंदे जगद्गुरु. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी.